आता हा विषय संपवता म्हणजे 4 प्रकार केले आहे. ज्ञान, अज्ञान, ध्येय आणि क्षेत्र. पहिलं क्षेत्र, पुढे ज्ञान, पुढे अज्ञान आणि पुढे ध्येय. आता पुढे दुसरा विवेक. आता 2 पुरुषात सांगणार आहे. इथे क्षेत्रम तथा ज्ञानम ज्ञेयंचोक्तम समासतः मद्भक्त एतद् विज्ञाय मद्भवायोपपद्यते. इथे क्षेत्रम तथा ज्ञानम. पहिलं कोणतं? तथा ज्ञान. दुसरं कोणतं? 3 आणि 4 समासाचा मी थोडक्यात सांगितलं. बरं झालं थोडक्यात सांगितलं. मद्भक्त येतात विज्ञान म्हणजे कशाकरता सांगितलं? याला जाणून मद्भावायोपपत्ती स्वरूपस्थितीला काय होतात? प्राप्त होतात. एवं तत्पुढा आधी क्षेत्र सुवाडा म्हणजे बुद्धिमान अर्जुना. अगोदर क्षेत्र सांगितलं. फाडवाडा विवंचोनी सामान्य सांगितलं का यथार्थत्वाने सांगितलं? तसे क्षेत्रापाठी जैसे देखची दिठी तसे ज्ञानही किरडी सांगितले. क्षेत्र सांगितल्यानंतर तुला डोळ्याने दिसू शकेल अशा प्रकारचं ज्ञान, ते ज्ञाने सुद्धा तुला काय केलेलं आहे? अज्ञान आहे कौतुके रोप केले नेके जेव्हा आईने तुझी टेके पुरे न म्हणे. अज्ञान आहे कौतुके. क्षेत्र पुढे ज्ञान आणि पुढे अज्ञान. त्याचे रूप करून तुला सांगितलं. कुठपर्यंत हे सर्व तुला सांगितलं? जेव्हा आईने तुझी टेके पुरे. जेवण कुठपर्यंतच आणि वाढणारा जेवणाचा पदार्थ वाढतो. नाही रे, संपलं म्हणतो असं म्हणतो. मग काय म्हणतो? मग जेवणारा म्हणतो आता पुरे. काय म्हणतो? नाही म्हणलं वाढणं आमचा स्वभावच आहे. पुरे म्हटलं तरी आम्ही काय करणार? तो ताटाचा खाली घालतो. ओनवा पडतो. काय पडतो? ओनवा पाड का काय कर, पाटाखाली घाल का काय कर. मला वाढणं आमचा स्वभाव असल्यामुळे पाठीवर वाढ. मग आता भरपूर तुला सांगितलं. आधी देतो शहरातलं स्वागत वेगळं आणि खेड्यातलं स्वागत वेगळं. खेड्यातल्या स्वागतामध्ये काय सेवा? हे परात असे, हे मोठं भांडं असे, भरपूर दूध वाढतं. ते भांड्याचं पदार्थ अर्धी परात भरते. बरं का? आणि पुन्हा असं वाढत असे असे कॅटली जातली वाहन असं दणखोंड आडवी करते. आणि शहरामध्ये गेला, बाबा काय घेता? चहा घेता का कॉफी घेता का? द्या काय दूध द्या काय द्या. मग भांडं एवढं मोठं असते. तर मग आपल्याला असं वाटतं भरपूर भरला असेल. मग आणि हातात घेतल्यानंतर पाहावं लागते. आता 2 घोटात संपत. एक शहरी जीवन आहे. कोणतं जीवन? अजूनही सुद्धा सुबत्तेचं जीवन कोणतं आहे? खेड्यातलं आहे. आधी देतो भरपूर असतं तिथं. असं आम्ही तुला काय केलं नाही का? तुझी आईने टेके पुरे म्हणेपर्यंत पुरे म्हणेपर्यंत आम्ही तुला सांगितलं. आता रोकडे उपपत्तीचे निपवाडे निरोपले उघडे नाही असे. त्याप्रमाणे क्षेत्र ज्ञान सांगितल्यानंतर आणि ज्ञेयाचं सुद्धा काय सांगितलं? निरोपले उघडे म्हणजे या अगदी खुलासे वार तुला आम्ही सांगितलं. आगवीच विवंचना बुद्धी भरीन अर्जुना मत्सिद्धी भावना माझी. तेव्हा या सर्व आणि सांगितलेल्या ज्ञेयाचा विचार करून बुद्धी भरून अर्जुना. ज्ञान हे ज्ञानाचं केंद्र कोणतं आहे? म्हणून व्यवसायात नका बुद्धी म्हणतात. बुद्धिनाशात हे बाकीच्या धर्माचे लोक काय करतात? बुद्धीचा काय करतात?
आणि त्याच्यामुळे निश्चय काय होतो, निघून झाला. बुद्धी भरवणी अर्जुना, पण बुद्धीचा निश्चय असावा लागतो सज्ञानाने. बुद्धीची शोभा कशाने? डोक्याची सेवा काय टोपी नाही, टोपी नसते का? कीर्तनकारांनी किती सुंदर फेटा बांधला, पण काही नाही आपला ना. पुन्हा 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 तोच अभंग म्हणतो, मुद्दा सांगतो की तोच अभंग काय उपयोग. याच्या योगाने मत्सिद्ध भावना म्हणजे परिच्छिन्नता जाऊन व्यापक तत्वाला काय होते. आता आपण कोणी कशामध्ये परिच्छिन्न व्हावं, मी आणि माझं, याच्या पलीकडे आपली बुद्धी जाते का? मग संतांची बुद्धी कशी असते, हे विश्वाची माझी ऐशी मती जयाची किंबहुना चराचर. म्हणजे त्याचं घर सामान निरंजनी आम्ही बांधिले घर, हे मूळ स्वरूप स्थिती आहे. हे आपलं भाड्याचं घर आहे, कोणता देहाने राहतो ना, कोणाचं घर आहे. भाड्याचं काम सोडून जावं लागतं ना. मालकी हक्क दाखवता येते का? एखादा भाडेकरी मालकी हक्क दाखवायला लागला, तो घरवाला 2-3 सापडा जाऊया. हे तसं सांगितलं आहे. मदभक्त येतात विज्ञाय, मदभावना माझी आहे ती माझ्या स्वरूपाला काय होतात, प्राप्त होतात. देहादी परिग्रही संन्यास करून याची जीव माझ्या ठाई वृत्ती केला. देवाची परी असं नाही का, गृहस्थीश्रम मनुष्य आहे, पण संन्यास करून द्या. जरी स्त्री पुत्र धन वगैरे तर राहत असला तरी नाही का, अशक्त बुद्धी सर्वत्र 13व्या अध्यायामध्ये तरी दोयावरी देहायशियापरी मुखिता जाई सर्व. ते माते किरटी हे चिगा जाणून या शेवटी, आणि आपण पया साठोवाटी घेतली माझे. ते माते किरटी मला जाणून, साठोवाटी म्हणजे आता तिळसंक्रांताचा सण झाला. ती एक बाई दुसरीला बांध देते, दुसरी बाई दुसरीला बांध देते. ज्याचं जसं असेल. मग सोनिया गांधीला जर वाण दिला तर ते काय मोडकं देईल का? आपल्या प्रतिष्ठेप्रमाणे काय होतं, जसे ज्याची योग्यता असेल त्याला साठोवाटी म्हणतात. आम्हीचं तुम्ही घ्यायचं आणि तुमचं आम्ही घ्यायचं. म्हणजे जीवदशा कोणाला द्यायची, देवाकडे द्यायची. ब्रह्मरूप दाखवून घ्यायची, आपण घ्यायचे. त्याला साठोवाटी असं म्हणतात. मीची होती परी मुख्य गावधारी, सोपी सर्वापरी रचली आम्ही. मीची होती परी आणि मुख्य गावधारी. ज्याचं जसं हे असेल त्याप्रमाणे त्याला प्राप्त झाल्यानंतर, आणि ते प्राप्त होत असते. गरिबाच्या बाईने नाही का, श्रीमंत असेल अशा राजाच्या मुलाला वरलं, बाई गरीब राहते का? दुर्बळाची कांदा आतापर्यंत ती गरीब होती, फण वेचत होती, दुसऱ्याच्या कामाला जात होती. राजकुमाराने वरल्यानंतर म्हणजे राणीसाहेब मासाहेब. आता राजाची राणी आहे, मंडळी आहे, तिला काय म्हणणार तुम्ही? भिकारी म्हणणार. जोपर्यंत प्रतिष्ठेत प्राप्त होत नाही तोपर्यंत एखादा मनुष्य आहे बघा, आणि निवडून गेल्यानंतर त्याला जर मुख्यमंत्रीपद मिळालं तर मग त्याला काय सामान्य म्हणता येते का? आता आहे का नाही? आणि निवडूनच नाही आला तर फुकट कोणी विचारत नाही. आता आहे ना, जीवाचा वैभव आहे बघा. मग वेदांतामध्ये आणि तत्वज्ञानामध्ये खूप आनंद आहे, पण त्याचा ते जिज्ञासा असावी लागते. काय असावं असायचा. हे बघ, किती जरी श्रीमंती मिळवली तरी गरिबी जात नाव शकते आहे ना. त्याच्या पाठीमागे अनेक प्रकारचे अनर्थ असतात. पण ज्ञानरूपी श्रीमंती मिळवली, ब्रह्मदेवसुद्धा त्याला बाजूला करू शकत नाही. तर देवास्य पूजनीय असं म्हणलं. देवाधिकारांसुद्धा तो काय असतो, तो पूजनीय असतो. होता गरीब
आणि ज्ञानाने काय झाला, गावबा सामान्य होता, काय होता नातू महाराजाची कृपा झाली तर जगत वंदनीय झाला. काय झाला तो, आता ही शक्ती कशामध्ये आहे, संतांच्या कृपेमध्ये आहे. एक 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 दृष्टांत हा होता. माते किरटी याची जाणून या शेवटी हे सारखे. कशा प्रकारे आम्ही तुला सांगितलं तर मीची होती परी मुख्य उदारी, या स्वरूपाला प्राप्त होतात सोपी सर्वापरी रचिला. मी एकदम सांगितलं का क्रमाने सांगितलं. अगोदर क्षेत्र, मग ज्ञान, पुढे मग अज्ञान, पुढे मग ज्ञेय. असा क्रमवार आपण गिनात चढत असतो. एकदम उडी मारत जातो, पायरी पायरीने जातो. कडा पायरी केजे निराळ माझे कुजे, अथावे विजय सरी जायची. कडा पायरी केजे, उंच टेकडीवर चढायचं असेल तर त्याच्या पायऱ्यावर आणि पायऱ्या कराव्या लागत असतात, नाही का. म्हणजे पायरी पायरीनेच आपण काय होत असो त्याच्यावर जात असो. ऐरवी अवघेची आत्मा हे सांगून या विरुद्धमा, परी तुझ्या मनोधर्मा बळेल ना. आम्ही तुला अगोदरच जर हे 4 प्रकार सांगण्याच्या अगोदर सांगितलं असतं सर्व आत्माच आहे, तुझ्या बुद्धीला झेपलं असतं काही. काय करे, एखादा एकदम लाडू दिला आणि तोंडात घातलं तर मरायला नको. त्याचे घास तयार करावं लागलं, काय करावं लागलं. माहिती दृष्टांत पायरी केले माच बांधायचे, नातावे सुईचे तरी जायचे. पायरी केली म्हणजे उंच उंच टेकडीवर जर चढायचं असेल तर पायरी पायरीने जावं. आपण जर त्र्यंबकेश्वरला गेलो आणि वर ब्रह्मगिरीवर जायचं असेल तर पायरी पायरीने. दृष्टांत अथवा कळापाय निराळ मास बांधायचे, आणि अथावे सुईचे तरी जायची. अथावी म्हणजे भरपूर ज्या नदीला पाणी आहे किंवा याला आहे आणि एकदम जायला लागलं जमेल का, मग कोणाचा आश्रय घ्यायचा, नावेचा. नावेचा आश्रय केला म्हणजे पाय भिजत नाही पलीकडे गेल्याशिवाय. आहे ना ते बा. अथावे सुईचे तरी म्हणजे नाव जायची. गिरवी आगवेची आत्मा सांगोणी विरुषोत्तमा तुझ्या मनोधर्माकडे. आम्ही तुला आणखी सर्व ब्रह्माच आहे असंही विरामध्ये असलेल्या अर्जुना, जर तुझ्या मनोधर्मा हे तुझ्या बुद्धीला झेपलं नसतं. म्हणून एकची संचले चतुर्दा आम्ही केले. एकच असते पण त्याचे भाग किती केले, मग 4 केले. आणि आदळपणा देखील तुझ्या बुद्धीचा कमीपणा आम्ही जाणला. दृष्टांत बाळा जैसे व विजय तो एक घास विसाठाही केले, तसे एकची चतुर्गाची कथिले आम्ही. कोणाला जेव्हा आईला घालायचं आहे 18 वर्षाचा का बाळा म्हणजे स्तनंद आहे. मग एखादा नारळ असते एकदम हातात त्याच्या नारळ दिलं तर ते खाली पडलं तर अंगठात फुटत जायचं. मग ती बाई काय करत असते, ते नारळ त्याच्यात हातला घर काढते. मग नुसता घर द्यायचे का, मग तो घराचा किस तयार करते. काहीतरी म्हणा त्याच्यामध्ये बदाम पिस्ता आमका तमका याचा खवा तयार करते. मग ते लहान मुलगांनी त्याचं खोबरं वरगं कुसून हे करून बर्फी तयार करते. आणि ती लहान पोरं असते त्याच्या जिभेवर ती बर्फी ठेवली, चावण्याचं कामच नाही, जात नाही तरी सुद्धा, आणि ते पोरं असं एकदम नारळ दिलं असतं तर जमेल काय. मी उपकार कोणाचे आहे, बाईचे आहे. दृष्टांत मी तर सांगितलं. म्हणून एक क्षेत्र एक ज्ञान, एक ज्ञेय अज्ञान. एक क्षेत्र एक ज्ञान, ज्ञेय आणि अज्ञान 4 प्रकार भाग केले. जाण तुझे जाणून तुझी योग्यता जाणून 4 प्रकाराने सांगितलं. ऐसे नाही पाडता जरी अभिप्राय तुझ्या हातात नाही तरी व्यवस्था आहे. असंही सांगून जर तुला आणखी तुझी कूच जर भरत नसेल तर आम्ही दुसऱ्या पद्धतीनं तुला सांगू. आता चौथा न करू,
एकही म्हणून सारू आत्मा अनात्मा या धरू सरसाची पाड. आता 4 प्रकार नाही करणार आहे मी. मग किती प्रकार सांगणार? एकाच वस्तूची एकही म्हणून एक म्हणून सुद्धा बाजूला न करणार नाही. 4 प्रकार म्हणून आता सांगणार नाही. आत्मा अनात्मा या धरू सरसाची पाड. 2च प्रकारात आत्मा आणि एक 2च आहे ना. एक आहे आत्मा, दुसरा बोल आहे. जो सर्वांना धारण करतो त्यांना आत्मा म्हणायचा. नाही का जो आनंद सत्य प्रकाशा विभू आधार बुद्धी जाणे नाही. आनंद बुद्धी जो आनंद सत्य प्रकाश विभू आधार नामरूप कोणावर राहते त्याचं वर्णन आहे. आता काय करणार? चौथाही न करू, एकही म्हणून सारू. आणि आत्मा या धरू सरिसाची पाड. आत्मा आणि अनात्मा या रूपाने तुला समजावून सांगू. परी तू आहे तुले करावे, मागू द्या माझे द्यावे. आम्ही तुला काय मागणार सांगणार आहोत, आणि तू झोप काढायची ना आम्ही सांगायचं. ते सांगतात ठाकरे महाराजाची कोणाची आपले यांची गोष्ट सांग. ज्ञानेश्वरी सांगायचे. वाचन करणारा वेगळा आणि अर्थ सांगणारा. तो वाचन करायचं त्यांनी ओळी म्हटली म्हणजे मग ते महाराज काय सांगायचे. तोपर्यंत दुसरी ओळी सांगायला वेळ मिळेपर्यंत ऐकणारा खुशाल झोप. अरे ओळीचं व्याख्यान समजलं असं का समजलं का? असं कुठं जाणत असतं का? मी ते दृष्टांत सांगितलं. जे कानाचे नाव ठेवावे आपण ते सर्व इंद्रियांचे व्यवहार एकाग्र करून फक्त एक कानाचाच व्यवहार काय करायचा? श्रवण करायचं. नादही लब्ध जायचे आसक्त नाही. जाय विसरून देवा दया परी पल्ली दृढ राखे म्हणी या नावे श्रवण आवडी. त्याला घेऊन चुकली या बाळाची वार्ता जेवी सादरे ऐके माता. एकुलते एक पोरग आहे. 6 महिने झाले, 12 महिने जे चुकलं तर पुन्हा आईला त्याची वार्ता जरी आली तरी बाई कशी कान लावून कागदाला कान लावून त्याप्रमाणे श्रवण करायचं आहे. हा दृष्टांत इथे घेतलेला आहे. ऐसे ऐका श्रीकृष्णाची या बोला पार्थ रोमांचित झाला. परमात्मा आणखी गोड असा आणखी दृष्टांत आपल्याला सांगत आहे, वार्ता सांगत आहे. म्हणून ते ऐकण्याकरताच अर्जुनाची कशी अवस्था, सगळ्या अंगावर काय सोडलं? रोमांच. केस उभं आश्चर्यकारक ऐकलं म्हणजे हे केस काय होतं असे अष्टसात्विक भावामध्ये सांगितलेलं आहे. 9व्या अध्यायामध्ये सांगितलं आहे. 11व्या अध्यायामध्ये अष्टसात्विक भावाचं वर्णन शेवटी ज्ञानेश्वर महाराजांनी केलेलं आहे. रोमांचित झाला. देव म्हणते मला उचांबेना. लहान मुलाला जर आपण काही खवा दाखवला किंवा काही पेढा दाखवला जसा उंच धरला ते असं उड्या मारतं. पुन्हा देणारा थोडा उंच करतो, पुन्हा उड्या मारतो. माणसाचं जर सोडूनच देतं, मी कुत्र्याला सुद्धा बघा असं सगळं उड्या मारतो. त्याप्रमाणे अर्जुनाची स्थिती झाली. ऐसेने तो वेग धर्मणी म्हणे श्रीरंग प्रकृती पुरुष विभाग परिचय सांगा. अशा रीतीने परमात्मा त्याची आवड ऐकण्याची आवड आहे कोण आणि परिस सांगू तुला आम्ही आता येऊ आणि याच्याविषयीचे व्यावरणाने तुला व्याकरणाने आम्ही सांगतो. जया जगात जगी सांख्य म्हणते योगी बाटवे लागे मी कपिला. ते शास्त्र म्हणून आहे ना, त्याच्यामध्ये शास्त्रामध्ये न्याय सांख्य असे प्रकार. न्याय आहे, पुढे सांख्य आहे, पुढे योग आहे, पुढे मीमांसा आहे. त्या मीमांसेमध्ये पूर्वमीमांसा उत्तर मीमांसा असे शास्त्र असतात. त्यामुळे सांख्यशास्त्र आहे.
मार्गात विजगी सांख्य म्हणते योगी. त्यालाच योगशास्त्र. त्या आपल्या याच्या कर्मामध्ये आपल्या याच्यामध्ये न्यायामध्ये 2 प्रकार असा आहे. एक कोणता वैशेषिक न्याय, आपला गौतम आणि काणा असं आहे. एक नवीन न्याय असं म्हणतात. असे 2 प्रकार आहेत त्याच्यामध्ये. सुंदर शास्त्र आहे ते. आपले सांख्यामध्ये 2, सांख्य आणि योग. सांख्य ईश्वर मानत नाही, योग काय मानतो. 2 प्रकार आहे त्याचे. आणि मीमांसेमध्ये 2, उत्तर मीमांसा, पूर्वमीमांसा ईश्वर मानत नाही, कर्मच काय ते. आणि उत्तर मीमांसेमध्ये काय मानलेलं आहे, ईश्वर मानलेलं आहे. समजा प्रत्येकाची लक्षणं आहे. पूर्वमीमांसेचा आणि उत्तर मीमांसा, पूर्वमीमांसेचा करता आहे जैमिनी आणि उत्तर मीमांसेचा करता आहे व्यासवाद. असे प्रत्येकाचे. ज्या भाटीवर मी लागे मी कपिल झालो, भगवंताचा कपिल आणि अवतार झालेला आहे. ऐक निर्दोष प्रकृती पुरुष विवेक म्हणे आधी पुरुष अर्जुनाचे. भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला म्हणाले, म्हणजे अर्जुना ऐक निर्दोष, यथास्थित बरोबर परमेश्वरित आणि तुला प्रकृती पुरुष विवेक. प्रकृती कशी आहे, पुरुष कसा आहे, लक्षणासहित आणि विवेचनासहित तुला भरपूर आम्ही काय करणार. आता प्रकृती पुरुषाचा विवेक चाललेला आहे. प्रकृती पुरुषांचे विद्यनादी विकारांचे गुणांचे विद्ये प्रकृती समूह. म्हणजे या जगताचा विचार करते, तत्त्वज्ञानाचा विचार करते, हे दोघं घ्यावेच लागतात. त्याच्यात थोडा फरक आहे. वेदांतशास्त्रामध्ये ब्रह्म आणि माया, सांख्यशास्त्रामध्ये प्रकृती आणि दोघांमध्ये फरक आहे. तसं आहे. त्या दोघांमध्ये असा फरक आहे, एक आहे ब्रह्म आणि माया. माया आहे मिथ्या, ब्रह्म आहे सत्य. आणि प्रकृती पुरुषामध्ये दोन्ही सत्य आहे. प्रकृती सत्य आणि पुरुषही असं आहे. वेदांतशास्त्रामध्ये जरी माया मांडलेली असली, तिचं अस्तित्व नाही, एक परमात्माच आहे. मग माया आली कुठून, कशाकरता पडले, त्याचा जगत संगती करता. कशाकरता, कारण एका ब्रह्मापासून हे जगत उत्पन्न होऊ शकत. मग कोण मानावे लागते, खरोखर आहे का मानलेली आहे. तर म्हणले काम भागवण्याकरता मागावं लागत आहे. तुम्ही ऐकलं की या मामा या होतं काय, कोणाचा मामा असतो का. पण त्याचा विधी पार पडण्याकरता कोण्याही माणसाला मामा करायचा. विधी पार पडला म्हणजे हे बाबा जायचं. तसा जगत संगती करता काय राहावं लागते, निर्विधीच्याशी काही संबंध नाही. आणि सत्य मानलेले कोण, प्रकृती. 2 तत्व मानले वेदांताने, एकच पत्य. आणि जगत संगती करता काय, खरोखरच आहे का मानलेली आहे. मग फरक ते. मग ते 2 याचा विचार आहे याच्यामध्ये. प्रकृती आणि पुरुषाचा विचार. म्हणून प्रकृती पुरुषांच्या हे कसं आहे, विद्यनादी अनादी आहे. ते याचा आरंभ सांगता येत नाही. स्वरूपाने अनादी आहे. कशाने अनादी आहे, प्रवाहरूपाने अनादी वेगळं आणि स्वरूपाने अनादी वेगळं. असे 6 पदार्थ वेदांत शास्त्रामध्ये अनादी मानले. जीव ईशो शुद्धाची तथा जीवेश योर्विदा अविज्ञा सच्चितील योगा षडस्माकम अनाद आहे. आपण जीव कधी झालो, आरंभ सांगता येत नाही. ईश्वर कोणापासून झाला सांगता येते का, ब्रह्म कोणापासून झालं, त्याची आरंभ सांगता येत. मग त्याला म्हणत अनादी. आधीर्न ज्ञायते अस्य. त्याचा का बरं, काय का त्याला बीज वृक्ष न्याय असं म्हणतात. बीज अगोदर का
वृक्ष अगोदर. वृक्ष अगोदर म्हटलं तर बीजाशिवाय वृक्ष आला कुठून? आहे का नाही? बरोबर नाही का? वृक्ष अगोदर म्हटलं तर बीजाशिवाय वृक्ष आला. मग अगोदर कोण सांगता येते का? अनादी. काय म्हणायचं? म्हणजे सर्व जे ब्रह्म सुद्धा कसं आहे? अनादी. ईश्वर सुद्धा कसं आहे? त्याची उपपत्ती सांगता येते का? तात्पर्य जरा तुमच्या 15व्या अध्यायामध्ये नरूपमस्ती याचा तो नांतवण्याच्या आधी नज संप्रतिष्ठा अश्वत्थमेनं सुवीरू नासंग शस्त्रेण घोड अध्याय त्याच्यामध्ये तत्त्वज्ञानाचा विचार केलेला आहे. म्हणे दोन्ही अनादी आहे. विद्यनादी केव्हापासून झाले सांगता येत. मग आता प्रकृतीचं कार्य कोणतं आहे? विकारांच गुणांच व भीती प्रकृती संभव. विकार हा गुणांच आहे. म्हणून गुण आणि विकार हे कोणापासून झाले? प्रकृतीपासून. पुरुषाचा याचा काहीही संबंध आहे. पुरुष अनादी आधी आणि त्याची लागून प्रकृती आणि सवे चौरसी दिवस रात्री दयापरी. तरी पुरुष आणि तरी पुरुष अनादी आधी. पुरुष कसा आहे? अनादी आहे. आणि त्याची लागून प्रकृती सुद्धा कशी आहे? तेव्हापासून दोन्ही तत्व हे अनादी स्वरूपाचे आहे. स्वरूपाने अनादी आणि कार्याने मदादी, प्रवाहाने अनादी. तुम्ही आम्ही अनादी जाऊ. केव्हापासून झालो चांगलं? मला पण प्रवाहाने अनादी. आपल्याला उत्पत्ती आहे, पुढे स्थिती आहे, पुढे आणि पुन्हा संपर्क, पुन्हा उत्पत्ती आणि पुन्हा स्थिती. हा प्रवाह कसा आहे? चालूच आहे. मग प्रवाह रूपाने अनादी आणि जे तत्व आहे स्वरूपाने अनादी. सरसे दिवे रात्री जयापरी रूपनोय बायापरी. रूपा लागली छाया अन्यकन वाडे धनंजया कनेची कोंडा. रूपनोय बाया. आपण असे उभे राहिलो. सूर्याच्यामुळे आपली सावली कुठं पडते? खाली पडते. परी रूपा लागली छाया. रूप वेगळं, शरीर वेगळ्यांचं. शरीराची सावली एक सत्य आहे आणि एक काय आहे? मिथ्या आहे. सावली कशी आहे? आणि ज्याची सावली पडली तो कसा आहे? दोन. रूपा लागली छाया निकन वाडे धनंजया कनेची कोंडा. एखादा ज्वारीचं ताट आहे, त्या ताटाला दाणे लागत असतात. मग नुसते दाणे येतात का कोंड्याच येत असते? असं एक एक दाणा त्याच्यामध्ये कसे फिटिंग केले कोणाला माहिती. एक दाणे काय 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 असतो आहे ना. ईश्वरी लीला असते. तर दृष्टांत सांगितलं. निकन वाडे धनंजया कनेची कोंडा. वाढ जी होत असते एकाची होत असते का? तो सारखी दोघाची होत असते. काय काय दानाही वाढतो आणि कोंडाही काय होतं? वाढत असतं. निकन वाढे धनंजया कनेच. पण एक कसं आहे? ग्राह्य आणि एक कसं आहे? शेतकरी असतो तो उपंत असतो. त्यावेळेला कोंडा सगळा काय होतो? विचारता आणि रसलेत प्रपंच. दुसऱ्या अध्यायामध्ये नासतो विद्यार्थी घनवटा उडते ते फलकट. जे उडते ते कसं आहे? निकन वाढे. त्या दोन्ही प्रकारे तो घेतलेले आहे बघा. निकन वाडे धनंजया कनेची कोंडा. एक काय असे? एक ग्राह्य आणि एक नासतो विद्याचे भाव लाभ. त्याच्यावरच आहे बात आहे. निकन वाडे धनंजया कनेची कोंडा. तैशी ज्ञान जमटे दोन्ही एक वटे. दोन्ही प्रकृती आणि पुरुष, कण आणि कोंडा. आणि प्रकृती पुरुष प्रकट आहे अनादी सिद्ध आहे. प्रकृती आणि पुरुष केव्हापासून आहे? अनादी आहे.
त्याला सिद्ध तत्व. जय जय हो सिद्धे उदारे. सिद्ध तत्व म्हणजे स्वयंभू म्हणतात त्याला. आहे काय? सिद्ध एखादं सिद्ध तत्व म्हणतात. परमात्मा असिद्ध आहे का सिद्ध आहे का? स्वयंभू आहे, कोणी त्याला निर्माण केलेलं नाही. जय जय व दोन्ही पाठ आहे. मला जर घ्यायचा असेल कोणता घ्या. शुद्ध म्हणजे एक पवित्र आहे, हा एक पाठ आहे. दुसरा सिद्ध म्हणजे स्वयंभू सिद्ध, कोणी त्याला निर्माण केलेलं अनादि सिद्ध. पै क्षेत्र येणे नावे, जे सांगितले आगवे आणि तेच येतं जाणावे प्रकृती. आम्ही जे क्षेत्र म्हणून जे सांगितलं आहे तेच या ठिकाणी प्रकृतीला काय म्हणायचं? क्षेत्र. तिथं आम्ही क्षेत्र म्हटलं, इथं आम्ही त्याला काय म्हणतो? प्रकृती. जाणीतले आगवे आणि तेच येतं जाणावे प्रकृती का. आणि क्षेत्रज्ञ यायचे सांगितले म्हणितले असे, तो पुरुष येणारीचे न बोलू गे. नाही का? क्षेत्र आणि क्षेत्रज्ञ. आम्ही ज्याला क्षेत्रज्ञ असं म्हटलं त्यालाच या ठिकाणी काय म्हणायचं? इदम शरीरम कौंतेय क्षेत्र एतद्देव व्यक्ती संप्रभ. क्षेत्रज्ञांच्यापी मामेती, मीच आहो की दुसरा कोणी नसून. त्या ठिकाणी म्हटले आहे त्याप्रमाणे याला पुरुष असं म्हणतात. तेच आम्ही पुन्हा तुला काय करणार आहोत? सांगणार आहोत. हे ते अनाने नावे परी निरुप्यान नव्हे, आणि लक्षण न चुकावे पुढे पुढे. नाव जरी आणखी भिन्न असेल, नाही का, तिथे क्षेत्रज्ञ असं म्हटलं आणि या ठिकाणी काय म्हटलं? पुरुष म्हटलं. नाव भिन्न आहे पण तत्व किती आहे? लक्षण न चुकावे पुढे पुढे. तरी केवळ जे सत्ता ते पुरुष जाण पंड सुद्धा. आणि प्रकृती समजता क्रिया नाम, दोचं कार्य त्याच्यामध्ये. ज्याच्या सत्तेने सर्व चालते, सत्तेमुळे सर्व हे होत असतं, असं जे स्वरूप आहे. आणि त्याला काय म्हणायचं? क्षेत्रज्ञ असं म्हणा. सद्रूप छिद्रूप पुढे असं जे तत्व आहे त्याला काय म्हणायचं? पुरुष असं म्हणायचं. नाही, पुरुष का पंड सुद्धा. आणि प्रकृती हे स्वतः क्रिया नाव. आणि जेवढे म्हणून क्रिया दिसत असते ती क्रिया कोणाची आहे? प्रकृतीची आहे. नाही का? आणि या प्रकृतीला आधार कोण? तो नामरूपाची आधार. बुद्धी जाणे न जाणे, जो आनंद सत्य प्रकाश विभू, या नामरूपाला आधार पाहिजे. आपण चित्र काढलं, चित्राला आधार कोण? भिंत नसेल तर चित्र कशाचं? मग त्याला आधार आहे. या सर्व या जगताला आधार कोण आहे? पुरुष. त्यालाच ब्रह्म असं म्हणतात. त्याला अधिष्ठान म्हणतात. ते अगोदर असावं लागतं. दोरीच नाही तर भातला भाजण्याच्या पूर्वी सुद्धा अगोदर कोण आहे तिथे? भाजते काला ते कोण आहे? बरं, सर्पाचा लय झाला तरी दोरी. तिचं अस्तित्व तिन्ही कालामध्ये आहे. तिन्ही कालामध्ये ज्याचं अस्तित्व असते त्याला सत्य असं म्हणत असतात. एका कालात असते आणि एका कालात नसते त्याला काय असत नाही. आपलं शरीर सत आहे का असत आहे? उत्पत्तीच्या पूर्वी होतं का? नंतर नाशानंतर मध्यंतरी काय होते? सूर्योदयाच्या पूर्वी मृगजळ होता का? सूर्यास्त झाल्यानंतर मध्यंतरी काय होते? सत आहे का असत आहे? आदवंतेची अंदाजती वर्तमान पिछसता. दृष्टांत ते सांगितलं. समजतंय क्रिया नाव. मग क्रिया म्हटल्यानंतर सगळे साधनं असावी लागत असतात. बुद्धी, इंद्रिय, अंतःकरण इत्यादी विकार आणि तिन्ही गुण सत्वादी. मग तीन गुणाचं कार्य, सत्वाचं कार्य, रजाचं कार्य आणि अंतःकरण वगैरे कोणाचं कार्य आहे? मन रजाचं कार्य. चंचलता हा सारे पदार्थ दिसतात ते कोणाचं कार्य आहे? तमगुणाचं कार्य आहे.
विचारसागराचा 5वा तरंग वाचा तुम्ही. त्याच्यामध्ये तिन्ही गुणाचं काय आहे, इंद्रियांतःकरण इत्यादी जे विकार वरण आणि हे तिन्ही गुण हे सर्व गुणाचं आहे. तर म्हणलं का क्षेत्राचा विचार करते वेळी आणि त्याच्यात वादी घेतले, जीववादी, प्रकृतीवादी, संकल्पवादी, हे 5 आहे ना. आणि एक स्वभाववादी, नंतर शेवटचा कोणता, काळवादी. जीव म्हणतो आमचंच आहे हे सगळं. प्रकृती म्हणजे आहे का तुझ्याकडे सामर्थ्य आहे का एवढं निर्माण कर. ते संकल्प म्हणतो मी सर्व काय करतो आहे का. आता स्वभाववादी काय म्हणतो हे सर्व, आणि शेवटी निर्णय कोण घेतो, मला सर्वावर सत्ता कोणाची चालते. आगावाची मेळवान प्रकृती झाली जाणावा. मला सगळं आणखी अंतःकरण इंद्रिय वगैरे आदी करून पुरुष झाला का प्रकृती झाली, प्रकृती झाली. पुरुष असंगत स्वरूपाचा आहे, तिथे कशाचाही संबंध नाही. मग सगळं बनते कोण, मग प्रकृती बनते. केवळ जे सत्ता ते पुरुष का आपण स्वतः, आणि प्रकृती हे समजता क्रिया नाम. ज्याच्या सत्तेने चालते तो सद्रूप मात्र पुरुष आहे. आणि सगळी काही क्रिया होती, क्रिया कोणाची आहे, आहे का. चाले शरीर कोणाची सत्ते, कोण बोलविते हरिविंदे कवी आहे कवी. तो आहे म्हणून जगत आहे, तो आहे म्हणून जगत भासते, तो आहे म्हणून जगत. जगत जरी आणखी नष्ट झालं तरी आज जसाच्या, आणि जगत जरी उत्पन्न झाले तरी याच्यात वाढ होत नाही, नष्ट होत नाही, काही नाही. समुद्राचं पाणी जसाच्या, किती सूर्य तापला तरी इंचभर कमी होत नाही. आणि किती पाऊस पडला आणि सरांना दयावून जरी भेटलं तरी इंचभर काय होत नाही. मग समुद्राला काय म्हणतात, पूर्ण अपूर्यमानम समुद्रमाप. न ब्रह्म कसं आहे, ओम पूर्णमद पूर्णमिदम पूर्णस्य पूर्णमादाय. कार्यकरण कर्तृत्वे हेतु प्रकृती उच्यते पुरुषस्य दुःखानां भोक्तृत्वे. तेव्हा हे कार्य करण कर्तृत्व या सर्वाला कारणीभूत कोण आहे, प्रकृती आहे. आणि पुरुषच सुख दुःखानां, मग त्या गुणाप्रमाणे जसं कर्म होईल त्याप्रमाणे नाही का. निषिद्ध कर्म झालं तर पापाचं फल दुःख, आणि विहित कर्म झालं तर पुण्य, पुण्याचं नाव सुख. हे आपल्याला काय करावं लागते, मग भोगावं लागत असते. त्या गुणालाही सुद्धा प्रसन्न झाली आहे. आणखी पुन्हा क्रमाक्रमाने याचा काय केलेलं आहे त्याचा विचार कधी करा.